यांचा आज 84वा वाढदिवस आणि जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं महानगरपालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आणि जिल्ह्याच्या वतीनं आज आपण जो वाढदिवस साजरा करतोय त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ नेते आदरणीय आमदार दादाभाऊ एकनाथरावजी खडसे साहेब, आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष प्रबोध बापू पाटील, महानगरपालिकेचे आपले अध्यक्ष विजयभाई वाल्मिक पाटील, नामदेवराव विकास पवार, महानगरचे ऍडव्होकेट सचिन पाटील, मंगलाताई पाटील, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष, स्टेजवर विराजमान सर्व सन्माननीय पदाधिकारी, ज्यांचा आपण यथोचित सत्कार केला, ज्यांनी ब्लड डोनेशन केलं, ते सर्व सन्मानित, काही विद्यार्थी आणि समाजातले ज्येष्ठ नागरिक, सर्व उपस्थित बंधू भगिनी आणि माझ्या सहकारी मित्र, आज आनंद आहे की पवार साहेबांची 84 वर्ष पूर्ण होत. पवार साहेबांनी या महाराष्ट्रासाठी विकासाची जडणघडण करीत असताना सर्व समाजाला घेऊन जाण्याची भूमिका आपल्या राजकीय जीवनामध्ये केली. आज थोडा उत्साह कमी झाला अनेक कारण, जीवनामध्ये जय आहे, पराजय आहे, आनंद आहे, दुःख आहे, पण आपल्या नेत्याने अनेक दुःख पसरली, त्याच्यावर आघातही अनेक झाले, शारीरिक असतील, आरोग्याचे असतील किंवा राजकीय जीवनामध्ये अनेक लोक त्याला सोडून गेले, पण त्याची पर्वा न करता आदरणीय पवार साहेबांनी आपली वाटचाल सुरू केली. खरं म्हणजे 4 महिन्यापूर्वी या महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या माध्यमातून दैदिप्यमान असं यश महाविकास आघाडीला मिळालं आणि मला आपल्याला सगळ्याला सांगायला आनंद वाटेल की नगरला जो कार्यक्रम झाला त्याच्यात सगळ्याच कार्यकर्त्यांनी एक निश्चय केला होता की पवार साहेब विधानसभेमध्ये किमान महाराष्ट्रातून 84 जागा आपल्या येतील आणि 30 भेट या वाढदिवसाला आम्ही तुम्हाला देऊ, पण तसं होऊ शकलं नाही. त्याची कारण मीमांसा आपल्याला जायचं नाही. आम्ही देखील या विधानसभेमध्ये उमेदवार होतो, पराभवाचा धक्का न भूतोन भविष्याची अशा प्रकारचा होता, आपल्याला जिल्ह्याला होता, राज्याला होता. आपण तरी कसलो, पण पवार साहेब हे दुसऱ्या दिवशी कराडला गेले आणि आपले गुरु स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण साहेब यांच्याकडे नतमस्तक झाले. मला वाटतं कुठे असेल ते मन, कुठे असेल पवार साहेबांचं हृदय, आणि याही परिस्थितीत पवार साहेब आज नेतृत्व करत आहेत. राज्यातल्या काही भागातही जाऊन आले. सोलापूर जिल्ह्यामध्ये जिथे गोंधळ चालू आहे तिथे सुद्धा साहेबांनी भेट दिली. आज आपल्या मनाप्रमाणे काही होऊ शकलं नाही, पण साधू संत सांगतात सगळ्याच गोष्टी मनाप्रमाणे होईल असं होत नाही. पराभवाचं शल्य आहे, पण त्यातून काही नवीन उभारी आपल्याला घ्यायची असते. आणि म्हणून माझ्या जिल्ह्याच्या अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना हीच विनंती आहे की आदरणीय पवार साहेबांच्या संदर्भात आपण त्यांचे केले आहोत, त्यांचे शिष्य आहोत, आणि म्हणून न चुकता आपलं काम आपण केलं पाहिजे. कोण आपल्या बरोबर आहे कोण नाही याची चिंता न करता सामान्य माणूस, सामान्य जनता आज आपल्या बरोबर आहे, त्यांच्यासाठी आता हा आपला लढा पुढे सुद्धा चालू ठेवला पाहिजे. ती भूमिका आता पक्षाने घेतली. कसं घेतात कसं नाही, काही घटना घडतात, पण माहीत यायचं वाटतं कधी कधी जीवनात की घरात एखादी आपली घटना घडली, दुःखद घटना घडली, किमान आपण 13 दिवस तरी थांबायला असं म्हणतात हिंदू संस्कृतीप्रमाणे की 13 दिवस तरी
आपण आपले बाकीचे वाद बाजूला सारून दुखवटा साजरा करतो. जाणाऱ्या माणसाला त्याच्या आत्म्याला काही दुःख पोहोचतात याची प्रयत्न करतो, पण आपण 13 दिवसाची वाट पाहत नाही. मला वाटतं जीवनातलं सगळ्यात मोठं शल्य ते आहे. आम्ही राजकीय जीवनामध्ये 35-40 वर्ष झाली असतील. सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाही, काही गोष्टी त्यांच्याही मनाप्रमाणे होतात. पण माझं हे मत आहे, जनतेनं आपल्याला धोका दिलेला नाही, जनता आपल्यापासून लांब गेलेली नाही. जे काही घडलंय ते षडयंत्राचे आपण सगळे बळी आहोत. आणि झालंय जे काय व्हायचं होईल ते बाळाने. पण या जळगाव जिल्ह्यात किमान आपल्या 4ही जागा आहेत अशा प्रकारचं होतं. ते मुक्ताईनगर असेल, चोपडा असेल, एरोटोल असेल आणि जामनेर असेल. दुर्दैवानं ते झालं नाही. आता त्याच्यात काय आहे त्याच्यावर बोलण्यापेक्षा मला वाटतं कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला. कुठे आपण कमी पडलो आपल्याला सगळ्यांनाच माहिती. 2-2.5 वर्षामध्ये जो पैशाचा महापूर आला, या पैशाच्या महापुरातून ही सगळी दरदाखल झाली आणि आपण आपल्या पुढे लढण्याचा प्रयत्न केला. वर्धासारखे आपण लढलो अपयशात. ठीक आहे, अपयशाची चिंता करायची नसते. संकट येतील, अजून तर यायची, आता तर सुरुवात आहे. कोणी कोणत्या पद्धतीने कोणाला संपवायला निघेल, कोणी कोणत्या पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये विष घालवण्याचा प्रयत्न करेल. पण मला वाटतं आपण त्याही प्रसंगातून गेलेलो आहोत, जायचं आहे. त्यामुळे आता दुःखता कामं नाही. मी परवा एक पिक्चर पाहिला, मला वाटतं दुःख काय विसरायचं, ते पुष्पा पिक्चर पाहिला. पुष्पा 2 चुकेगा नहीं साला. अरे येऊ दे ना, येऊ दे, चुकेगा नहीं साला. ते मर्दाची मर्दमुखी. ती कधी कधी गाणं म्हणतो, ये क्या हुआ ऐसे हुआ कब हुआ, क्या सुनाए, ये क्या हुआ ऐसे हुआ कब हुआ क्यों हुआ जब हुआ तब हुआ. अरे छोड़ो ये ना सोचो, अभी नई बात सोचो. आनंद आहे जीवनामध्ये तत्वाच्या लढाई. पण नाथा भाऊला पाहून मला मनापासून आनंद आला. ते फळावर विसरून गेला, काही चालत नाही. तत्वाच्या लढा आहे, तत्वाने लढायच्या असतात. पण वैयक्तिक जीवनामध्ये विष आणि वैयक्तिक जीवनामध्ये एकमेकाला कापण्यापेक्षा आपण खांद्याला खांदा लावून पुढचा प्रयोग देखील करायचा. जे येतील ते आपल्या बरोबर, जे सोडून जातील त्याला सोडून, त्याचा धनलाभ त्याला लागू नये. पण जी मुठभर माणसं घेऊन पवार साहेबांनी आयुष्यभर काम केलेलं आहे आणि या महाराष्ट्र घडवला. आज मला कळालं दिल्लीला साहेबांचं पवार कुटुंब केलेलं आहे. येईल ना जीवनामध्ये अनुभव येतील, आपल्यालाही येतील. आज राज्यामध्ये नवीन सरकार आलं, किती लोक खुश आहे मनाने वाटत. कोणी नाही. उद्या कोणाला नंबर मंत्रिमंडळात लागेल, कोण कमी होत नाही, त्याला स्वतःला भरोसा राहिलेला नाही. त्यामुळे कोणीतरी सांगितलं की अजितदादा पण शरद पवारांना भेटणार आहे. पवार जीवनात चुका करतात, घडतात काही. हे आपण बदलू नका. विधानबाई खूप चांगला कार्यक्रम तुम्ही केला. ब्लड डोनेशन कॅम्प, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन बक्षिसं दिली. जी वयाची 80 वर्ष पार झाली त्याचं देखील आपण सत्कार. हेच काम आपल्याला आयुष्यभर करा. खूप दिलं आहे साहेबांनी, खूप दिलेलं आहे. आणि म्हणून आता पुढे काय मिळेल याची आशा ठेवायची नाही. 5 वर्षात मी 67 अधिक 5 72 होत नाही. भाऊजोबाई मला माहित नाही. काय जे आहे त्याच्यासाठी लोकांसाठी करायचं आणि ते काम करत असताना परमेश्वर आपल्याला ऊर्जा देईल. तीच ऊर्जा आयुष्यभर टिकत असते. त्यामुळे कधी आवाज द्या. आम्ही काही घरी बसणार नाही. ठीक आहे, दुःख कधी कधी तुम्हाला नाही वाटतं की एकदा इथे असं बोलून गेलो होतो की सामान्य कार्यकर्ता हा जास्त नाही. त्यावेळेला थोडस वाईट वाटत होतं काही लोकांना. ठीक आहे, पण मला वाटतं अजूनही वेळ गेलेली नाही. जे गेले त्याला खूप समोर जाऊन चालतं होईल असं वाटतं. त्यांच्याजवळ आता काय घेण्यात आलं, इतकं मिळून गेलंय त्यांना ईव्हीएमच्या माध्यमातून 232 ला पोहोचून गेले. आता कोणाला काय नाही. त्यामुळे
काय मिळायचं असेल इथेच थांबून लोकांच्या प्रश्नाला न्याय देऊन सत्तेशिवाय करता येते दाखवण्याचा प्रयत्न केला. मी सुद्धा ही 7वी विधानसभा लढवली. 3दा निवडून आलो, 4दा पडून गेलो. अशी लोक निवडून आले त्याचा विचारही करतायत नाही लोक. त्यांना आमदार स्वीकारायला तयार आहे. पण जे आहे ते आहे. काय आपली माणसं निवडून आली 200, 400, 500 लोक. हे लोक निवडून आली 60,000, 80,000, 90,000, 1 लाख. हा करिश्मा काय जनतेनं दिलेला आहे का? त्यामुळे सुरळताई, चव्हाणताई, मुलाताई, किती काही जे आहे त्यांना बरोबर घेऊ. आज सोडा आता त्याच्यावर काही राहू नका. ही विभाग